नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक सांगा, तुम्ही शेतात एकच पीक घेता, मग तुमची अवस्था एकट्याने राहणाऱ्या माणसासारखी आहे. शेजारी कुणी नाही, मदतीला कुणी नाही आणि धोका आला तर सगळं एकट्याने सोसायचं. आज मी सांगणार आहे आंतरपीक म्हणजे काय आणि ते का घ्यावं. आंतरपीक म्हणजे सोपं आहे. मुख्य पिकाच्या ओळींमध्ये एक वेगळं पीक लावायचं. एकाच शेतात एकाच वेळी 2 पिकं. आता फायदे ऐका. 1 नाही, 2 नाही, 5 फायदे. 1. जमीन सुपीक राहते. आंतरपीक घेतले तर एकाच शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं, म्हणजे मातीत वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीला जास्त ताकद मिळते. 2. उत्पन्न वाढतं. एकाच शेतातून 2 पिकांचे पैसे. मुख्य पिकाचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकाचे पैसे हातात येतात. म्हणजे दोन्ही हात रिकामे राहत नाहीत. आंतरपीक घेणं म्हणजे केवळ पिकांची गर्दी नसून ती तुमच्या उत्पन्नाची इन्शुरन्स पॉलिसी आहे. 3. तण कमी होतं. 2 पिकांनी जमीन झाकली की तणाला जागाच उरत नाही. कमी निंदणी, कमी मजुरी खर्च. 4. कीड रोगांचा धोका कमी. एकच पीक असेल तर कीड आली की सगळं संपलं. 2 पिकं असतील तर कीड गोंधळून जाते. तिलाही माहीत नाही कुठे जायचं. 5. पाण्याचा योग्य वापर. वेगवेगळी मुळे वेगवेगळ्या खोलीतून पाणी घेतात, म्हणजे पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या पिकामध्ये नेमकं कोणतं आंतरपीक घ्यावं. मुख्य पीक आणि आंतरपिकाचं प्रमाण किती असावं हे पहा तुमच्या स्क्रीनवर. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलत्या हवामानामुळे फक्त एका पिकावर अवलंबून राहणे आता जुगार ठरत आहे. म्हणूनच आधुनिक शेतीचा स्मार्ट फॉर्म्युला म्हणजेच आंतरपीक पद्धती अवलंबणे ही काळाची गरज आहे. तर मित्रांनो, या खरीपात एक नवीन प्रयोग करा. तुमच्या मुख्य पिकाच्या मध्ये एक आंतरपीक लावा.